चला आता पाहूया हे पोस्टमॅन का वापरले जाते. पोस्टमॅनमुळे API रिस्पॉन्स लगेच पाहता येतो. तुमचा API काय रिस्पॉन्स देतो, तुमचा तो एक्सपेक्टेड रिस्पॉन्स आहे का ते पाहता येते आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या चेंजेस करू शकता. डिबग करून बग फाइंड करण्यासाठी, चुका फाइंड करण्यासाठी पोस्टमॅन मदत करते. तुम्ही पोस्टमॅनचा वापर त्यासाठी करू शकता. तुम्ही टेस्ट स्क्रिप्ट लिहून तुमचं जे APIचं टेस्टिंग आहे ते ऑटोमेटेड करू शकता. शिवाय पोस्टमॅन तुम्हाला कोलॅबरेशनला तर मदत करते, शिवाय सेपरेशन ऑफ कन्सर्न मेंटेन करते. आता हे सेपरेशन ऑफ कन्सर्न कसं मेंटेन करते, जे काम तुम्ही करत आहात म्हणजे API डेव्हलपमेंट त्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असतं. आता पोस्टमॅन वापरल्यामुळे जे ॲप्स आहेत किंवा वेबसाईट आहे जे ते API कन्झ्युम करणार आहेत त्यांचं डेव्हलपमेंटची टीम ही वेगळी असल्याने ती त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करते. म्हणजे सेपरेशन ऑफ कन्सर्न मेंटेन राहते. त्याबरोबर कोलॅबरेशनसुद्धा सहज शक्य होते, कारण आपण जे टेस्टिंग करतो ती लिंकसुद्धा आपण इतरांशी शेअर करू शकतो. याचाच अर्थ आपण जर पोस्टमॅन वापरला तर वेळ देखील वाचतो. आणि आणखी एक महत्त्वाचा उपयोग आहे पोस्टमॅनचा, तो म्हणजे डॉक्युमेंटेशन. पोस्टमॅन APIचं ऑटोमेटेड डॉक्युमेंटेशन करतं. ते खूप महत्त्वाचं असतं, कारण तुमचं API वेगवेगळ्या टीम्स वापरतात, तर ते तुमचं API कसं चालतं हे सगळ्या टीम्सला कळण्यासाठी डॉक्युमेंटेशन महत्त्वाचं असतं आणि ते ऑटोमेटेड करतं पोस्टमॅन. सो हे काही उपयोग आहेत, त्यांच्यामुळेच पोस्टमॅन वापरलं जातं.